नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्रहो, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या केवायसी संदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. ही अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात. तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. तर मित्रहो, जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती, पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं व शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. अशा नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई दिली जात आहे. यासाठी शासनाने वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई ही जमा केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी म्हणजेच फार्मर आयडी नंबर, शेतकरी ओळखपत्र क्रमांक ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा केली जात आहे. त्याचबरोबर रब्बीचं अनुदान देखील जमा केलं जात आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आयडी नंबर काढलेला नाही, म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र केवायसी केल्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई किंवा रब्बीचं अनुदान जे आहे ते जमा केलं जाणार आहे. मित्रहो, तुमचं जर नुकसान भरपाईच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल आणि अजूनपर्यंत तुम्हाला शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी नंबर जर तुम्हाला मिळालेला नसेल, त्यासाठी तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर मात्र तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे. आणि यासाठी आपल्याला 30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे. 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपल्याला आपली केवायसी पूर्ण करायची आहे. त्यानंतरच आपल्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान जे आहे ते जमा केलं जाणार आहे. आता अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी जी आहे ती आपल्या तलाट्यांकडे आपल्याला उपलब्ध होईल किंवा आपल्या जवळच्या आपल्या सरकार केंद्रावरती देखील आपल्या गावची जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाईची पात्र लाभार्थ्यांची यादी जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, तुम्हाला जर केवायसी करण्यासाठी सांगितलेलं असेल तर लवकरात लवकर आपली 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी केवायसी पूर्ण करून घ्या, म्हणजे आपल्या खात्यामध्ये देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई व रब्बीचे अनुदान जे आहे ते जमा केलं जाईल. तर मित्रहो, अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील ही होती महत्त्वाची अशी अपडेट. ही माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.